बंधू, हा पदर सीतेची लाज आहे, पण आज ह्याच पदराला सीतेने आपला दूत बनवून आम्हा संदेश पाठवला आहे की रघुवीर, माझ्या लाजेची रक्षा करा। सीते, आम्हाला आपला संदेश मिळाला आहे सीते। तुझा राम तुला त्या पापीपासून मुक्ती अवश्य मिळवून देईल, अवश्य देईल सीते। हे काय करत आहेस? दूर उभ्या राहा, आमच्या दोघींच्या मध्ये कुणीही येणार नाही। कृतिका, आम्ही लंकेशनं आम्हाला लंकेशानेच पाठवले आहे। आता आपली इथे काहीच गरज नाही, निघून जा इथून। ही आपली पहिली भेट आहे, आता तर भेट होतच राहील। आमचे नाव कृतिका आहे, आम्ही लंकेशच्या विश्वसनीय आहोत। आजवर जे जे लंकेशांनी कार्य सोपवले, आम्ही ते पूर्ण करण्यास सफल झालो आहोत। आम्हाला आपणास लंकेशांची महाराणी बनवण्याचे कार्य सोपवले आहे आणि आमची इच्छा आहे आपण या कार्याला सफल करण्यात आमची मदत करावी। अन्यथा महाराणी तर आपल्याला बनावेच लागेल, मग मला कोणताही मार्ग अवलंबावा लागो, सरळ अथवा वाकडा। रघुनाथ, कुठे आहात आपण? आपण दोघा भावात शत्रुता होण्याचे काय कारण? काही नाही प्रभू, आम्ही तर नेहमीच त्यांची सेवा करीत आलो आहोत। पिताश्रींच्या मृत्यूनंतर जेव्हा ते राजा झाले आणि आम्हाला युवराज बनविले गेले, तेव्हापासून आतापर्यंत एका दासाप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करीत आलो आहोत। प्रभू, आमची किष्किंधा नगरी धरतीच्या खाली गुहेत बसलेली आहे आणि तेथेच नगरात आमचा राजमहालही आहे। आम्ही तेथे सुखासमाधानाने राहत होतो, दादा वाली आणि वहिनी तारा यांच्यासह, आणि आम्ही आमची पत्नी रोमासह राहत होतो प्रभू। त्याच दिवसात वालीची एका मायावी नावाच्या राक्षसासोबत एका स्त्रीवरून घोर शत्रुता झाली आणि तो मायावी दानवांचा पुत्र दुमदुबीचा मोठा भाऊ होता प्रभू। आणि एका रात्री तोच मायावी राक्षस किष्किंधाच्या सिंध द्वारावर आला आणि भैरवनाथ करत वालीला युद्धासाठी ललकारू लागला प्रभू। वाली, वाली, अरे कुठवर आपल्या स्त्रीच्या कुशीत तोंड लपवून बसणार आहेस? बाहेर निघ आणि लढ माझ्यासोबत, अन्यथा बांगड्या भर बांगड्या। थांबा भ्राता, गरजू दे त्याला। बाजूला हो सुग्रीव, वाली ही कुणापेक्षा कमी नाही। मग भ्राता, आम्ही आपल्याला एकटे नाही जाऊ देणार, आम्ही आपल्या सोबत येणार। मग चल। वाली, प्रभू,
आम्हा दोघा बंधूंना एकत्र येताना पाहून तो भयभीत होऊन पळाला. आम्ही दोन्ही बंधूंनी त्याचा पाठलाग केला. भ्राता, जो भित्र्यासारखा गुहेत जाऊन लपला त्याला जाऊ द्यावे, आपण चलावे. नाही सुग्रीव, हे काय बोलत आहेस? जेव्हा हा मद्यपान करतो, किष्किंधाच्या द्वारावर येऊन असेच आम्हाला ललकारतो, आज आम्ही याला समाप्त करून टाकू. परंतु भ्राता, शत्रूच्या घरात आपल्याला विचार करून प्रवेश करायला हवा. ही गुहा कुठपर्यंत जाते याचा आपल्याला काहीच अंदाज नाही, आणि म्हणूनच आपल्याला विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं. नाही सुग्रीव, हे तू कसे भित्र्यासारखं बोलत आहेस? वाली कोणाची ललकार सहन करत नाही. आज एकतर हा राहणार नाही, नाहीतर आम्ही राहणार नाही. आणि ऐक, तू इथेच गुहेच्या बाहेर पहारा दे, आणि जोवर आम्ही येत नाही येथून हलू नकोस, जेणेकरून कोणी याच्या सहायतेसाठी येऊ नये. समजलं? आज आम्ही हे प्रत्येक दिवसाचं भांडण समाप्त केले म्हणून समज. समजलं भ्राता. आम्ही वालीच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्या कंदरेच्या मुख्य द्वारावर प्रतीक्षा करत राहिलो. दिवसावर दिवस गेले, महिन्यांवर महिने गेले. आम्ही तिथेच प्रतीक्षा करीत राहिलो. 1 वर्ष लोटले प्रभू. बंधू प्रेमाने आमचे हृदय व्याकुळ होऊ लागले. आमच्या मनात शंका येऊ लागली. कंदरेत कुठे गेला असेल माझा भ्राता? अवश्य मायावीच्या हाती मारला गेला असेल. दीर्घकाळ लोटल्यानंतर एके दिवशी आम्ही अचानक पाहिले प्रभू, त्या कंदरेतून आरोळी सहित रक्ताची एक धारा जोर जोरात वाहत बाहेर येत होती. आणि सोबतच गरजणारी आरोळी ऐकू आली प्रभू. आणि त्या कंदरेतून येणारे रक्त पाहून आम्ही घाबरून गेलो प्रभू. आम्हाला खात्री झाली की वाली भ्राता त्या मायावी राक्षसाच्या हातून मारले गेले प्रभू. आम्ही या भयाने भयभीत झालो प्रभू की त्या मायावी राक्षसाने बाहेर येऊन उत्पात माजवू नये. आम्ही त्या कंदरेच्या मुख्य द्वाराला शिळेने बंद केले प्रभू. शोकाने व्याकुळ होऊन आम्ही किष्किंधेत परत आलो प्रभू. आणि जेव्हा आम्ही परत आलो प्रभू, तेव्हा आमच्या मंत्र्यांनी निर्णय घेतला की वाली असताना आम्ही किष्किंधाचे युवराज होतो, परंतु त्यांच्या न राहिल्याने आम्हास राजा बनविले गेले. आम्ही आपणास सत्य सांगतो प्रभू, आम्ही आमच्या बंधूच्या दुःखात इतके दुःखी होतो की आम्हाला राज्याभिषेकात काहीच रुची नव्हती प्रभू. परंतु मंत्र्याने हा विचार करून की याने ते सारे वानर राज्य विखुरले जाईल, याच विचाराने त्याच दिवशी आमचा राज्याभिषेक झाला प्रभू. महाराज सुग्रीवांचा, महाराज सुग्रीवांचा, महाराज सुग्रीवांचा. प्रभू, वाली वास्तवात मारला गेला नव्हता. ते रक्त जे कंदरेतून बाहेर येत होतं ते मायावी राक्षसाचे होते, ज्याचा वालीने वध केला होता प्रभू.
वाली गुहेच्या मुख्य द्वारावर आला आणि जेव्हा त्याने पाहिले की गुहेच्या द्वारावर कुणीतरी शिळा लावून गेला आहे, ते पाहून तो खूप क्रोधित झाला प्रभू. आणि त्याने विचार केला की आम्ही त्याच्यासोबत मोठा विश्वासघात केला आहे. आणि कसा तरी तो त्या शिळेला फोडून बाहेर निघाला आणि सरळ किष्किंधेत आला प्रभू. सुग्रीव, भ्राता, आपण आम्हाला ठाऊक आहे की आमच्या जीवित परत येण्याने हातात आलेले राज्य परत जाताना दिसत असेल. नाही भ्राता, आपली समजूत चुकीची आहे. हे राज्य आम्ही आमच्या इच्छेने नाही घेतले. मंत्री आणि जनतेने मिळून आम्हाला हे राज्य दिले आहे. आम्ही आपलेच सेवक आहोत भ्राता. हे आपलेच साम्राज्य आहे. याला आम्ही आमचा अनुज मानून गुहे बाहेर द्वारावर सोडून गेलो होतो आणि हे सांगून गेलो होतो की आमची प्रतीक्षा कर. किंतु या पापीने आमची प्रतीक्षा करण्याऐवजी त्या कंदराच्या गुहेवर शिळा लावली. आम्ही आमच्या हाताने याचा वध केला तर ते अनुचित नसेल. नाही महाराज, हे सत्य नाही आहे. नाही भ्राता, भ्राता. रघुवंत, आपण आम्हाला आपला मित्र मानून आम्हावर उपकार केले आहेत. महाराज सुग्रीव, उपकार हे मैत्रीचे फळ आहे आणि उपकारच शत्रुतेचे लक्षण आहे. जेव्हा आपलाच भाऊ शत्रू बनतो तेव्हा खूप आश्चर्य होते. जेव्हा भावाभावात अहंकाराची भिंत उभी राहते तेव्हा ते नाते राहत नाही. जोवर भावाभावात प्रेम आणि आदर आहे तोपर्यंत ते घर धरतीवर बनलेल्या स्वर्गासमान असते. प्रभू, महाराज सुग्रीव अशा स्वर्गापासून वंचित आहेत. महाराज सुग्रीव, आपल्या बळ आणि शक्तीच्या गर्वात जो अत्याचार, अनाचार आणि अन्याय करतो, अधर्म आणि अनीतीचा व्यवहार करतो, तो कुणा एकाचा नाही, साऱ्या समाजाचा शत्रू असतो. आपण आमचे मित्र आहात, त्यामुळे आपला शत्रू आमचाही शत्रू आहे. महाराज सुग्रीव, आम्ही आपली सहायता अवश्य करू आणि आपल्याला आपले राज्य आणि आपली पत्नी अवश्य मिळवून देऊ. हे रघुवीर, आपल्या वचनांनी आम्ही अनुग्रहित झालो आहोत. परंतु आपण माझ्या सहाय्यतेने सीता मातेला शोधण्यासाठी या ऋषीमुख पर्वतावर आला आहात. अशा जर आम्ही आमचे कार्य आपल्याकडून आधी करून घेतले तर विश्वात सारे आम्हा स्वार्थी म्हणतील की सुग्रीव मैत्रीच्या नावावर कलंक आहे. म्हणून नाही मित्र, आपण स्वार्थी नाही. आपले सर्व सगळे संबंधी सर्वच्या सर्व मनाचे शुद्ध आहेत. आपल्या प्रती त्यांच्या मनात श्रद्धा आहे. हे सर्व आपले हित चिंतितात की आपण किष्किंधाच्या सिंहासनावर विराजमान व्हावे. जर हे सगळे निस्वार्थी आहेत तर आपण स्वार्थी कसे असू शकता? होय, समाज आम्हा स्वार्थी अवश्य म्हणू शकतो जर आम्ही आपली सहायता करण्याआधी आमची पत्नी सीतेला शोधण्यासाठी आपली सहाय्यता घेतली तर. सर्व म्हणतील राम आपल्या बालीवधीच्या प्रतिज्ञेला विसरला. आम्हाला क्षमा करा प्रभू, आम्हाला क्षमा करा. नाही महाराज, नाही. विराजमान व्हा. लंकेच्या होणाऱ्या महाराणींना कृतिकाचा प्रणाम. सीता, आम्हास तुम्हाला या वाटिकेत पाहून अजिबात बरे वाटत नाही. आपण सुंदर आहात, सुकुमारी आहात. आपले जीवन काय या वृक्षाखालीच घालवणार का? सीता,
आपले हित प्रत्येक माणूस चांगल्या रीतीने जाणतो आणि जाणायलाही हवे, नाही का? आणि ज्या स्थितीत आपण आहात, आपण आपले चांगले वाईट योग्य रीतीने जाणता. मग आपल्या भविष्याचा निर्णय का नाही घेत आपण? आतापर्यंत तर आपल्याला समजले असेलच की आपले लंकेतून बाहेर निघणे आणि रामाचे येथे येणे दोन्ही असंभव आहेत. आणि असंभवला संभव करणे आपल्या हातात नाही. दिवस निघून जातील आणि आज नाही तर उद्या आशा निराशेत बदलून जाईल आणि विवश होऊन आपल्याला जे तेव्हा करावं लागेल, मग ते आपण आत्ता का नाही करत? आम्ही आपल्या हितासाठी सांगत आहोत. आपला हट्ट सोडा आणि लंकेशांचे म्हणणे ऐका. आम्हाला आमच्या चरणांवर त्या दुष्ट रावणाचे शीर हवे आहे. साम दाम दंड भेदापैकी साम तर काही कामी नाही आले. आता दाम वापरावे लागेल. वारंवार आमच्या मनात एक प्रश्न येतो आहे महाराज. आपण आपल्या या समस्येला सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही का? आम्ही वारंवार क्षमा याचना केली, परंतु त्या निर्दयाने किंचितही दया नाही दाखवली प्रभू. त्यावेळी आम्हास मारून टाकले असते, परंतु कसे तरी आम्ही आमचे प्राण वाचून पळालो. त्याने धरतीच्या चारही कोपऱ्यात आमचा पाठलाग केला. वालीच्या भीतीने आम्हाला कोणीही आश्रय दिला नाही प्रभू. जेव्हा कोणतेही स्थान आम्हाला सुरक्षित वाटले नाही तेव्हा आम्ही ह्या ऋषीमुख पर्वतावर आलो. कारण ऋषी मातंग मुनीच्या शापामुळे वाली इथे येऊ शकत नाही. साऱ्या धरतीवर हेच एकमात्र सुरक्षित स्थान होते प्रभू. वाली शापाच्या भीतीने व्याकुळ झाला आणि त्या क्षणापासून ना तो ह्या पर्वतावर येऊ इच्छितो आणि ना ह्या पर्वताला पाहण्याचा विचार करू इच्छितो. आणि हे जाणून महाराज सुग्रीव निभीडपणे याच वनात राहतात. प्रभू, वालीने महाराज सुग्रीवांच्या अन्य मंत्रीगणास आणि मित्रांनाही कारागृहात टाकले आहे आणि त्यांच्या पत्नी रोमा त्यांनाही महाराज सुग्रीवांपासून हिरावून घेतले. धिक्कार आहे, धिक्कार आहे. हा अपराधच त्याला मृत्यूदंड देण्यासाठी उचित आहे. प्रभू, ह्या क्षणी महाराज सुग्रीवांचे जीवन अपमान आणि तिरस्काराने भरलेले आहे. महाराज सुग्रीव आपल्या चरणांशी आले आहेत. आपल्या चरणांपाशी त्यांना शरण द्या प्रभू. हे महावीर, आम्हा रघुवंशींची रीत आहे. आम्हा जो कोणी शरण येतो, आम्ही त्याचे गुण आणि दोष नाही पाहत. शरणागतांची रक्षा करणे आमचा परमधर्म आहे. आमचे पूर्वज महाराज शिबीने एका शरणागत पक्षासाठी आपल्या पूर्ण शरीराचा बळी दिला. त्यांचेच वंशज राम आपल्या सर्वांसमोर ही प्रतिज्ञा करत आहे. महाराज सुग्रीवांना त्यांचे राज्य आणि त्यांची पत्नी दोन्ही प्राप्त होणार. आणि ह्यांचा अहंकारी भाऊ बाली आपल्या अंताला मिळालेला असेल.
महाराज सुग्रीव, आपण आमच्या बंधुरामाच्या प्रतिज्ञेने प्रसन्न झाला नाही? प्रभू, आपण आपली प्रतिज्ञा परत घ्यावी. आपण असे काय इच्छिता की आम्ही आमची प्रतिज्ञा मागे घ्यावी? आम्ही आपले मित्र आहोत. आम्ही आपल्या स्वार्थासाठी आपले प्राण पणाला नाही लावू शकत. आम्ही क्षमा मागतो प्रभू. आम्ही जाणतो की आम्ही काय बोलत आहोत. आम्ही आपल्या डोळ्यांनी वालीचे बळ आणि त्याची शक्ती पाहिली आहे. हे रघुवीर, वालीचे शरीर जल, अग्नी, वायू, धरतीशी सम्मिलित आहे आणि त्याचे शरीर वज्राहूनही अधिक कठोर आहे. प्रभू, आम्हास आपल्या मित्रतेवर गर्व होत आहे. आम्ही बालीच्या बळ आणि पराक्रमाला परिचित होऊ इच्छितो. प्रभू, वाली प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी एका उडीत पश्चिम समुद्रापासून पूर्व समुद्रापर्यंत आणि एकाच उडीत दक्षिण समुद्रापासून उत्तर समुद्रापर्यंत जाऊन परत येतो. प्रभू, हे रघुवीर, वाली आकाशापर्यंत उडी मारून पर्वतांच्या माथ्यापर्यंत पोहोचतो आणि एकाच मुष्टी प्रहारात पर्वतांच्या शिखरांना तोडून टाकतो. प्रभू, मग त्यासाठी पर्वताच्या शिखरांवर जाण्याची गरज काय? जर आमचे बंधुराम भूमीवरच उभे राहिले आणि तिथूनच बाण चालवला तर त्यांच्या समोर मोठ्या मोठ्या पर्वतांची शिखरेही उद्ध्वस्त होतात. आणखी काही? प्रभू, त्याच्या मनात आले तर मोठ्यात मोठा वृक्षही तोडून फेकून देतो. महाराज लक्ष्मण, बाली खरोखरच महाबली आहे. आम्ही बालीच्या बळ आणि पराक्रमाला परिचित होऊ इच्छितो. प्रभू, दुमदुमीबद्दल तर आपण ऐकलेच असेल. प्रभू, त्या सहस्र हत्तींचे बळ प्राप्त होते. दुमदुमी राक्षसाने वालीला आव्हान दिले. प्रभू, वाली शत्रूच्या आव्हानाला कधीच सहन करत नाही. दोघात भयंकर युद्ध झाले आणि वालीने दुमदुमीचे शिंग पकडून फिरवले आणि त्याला अंतरिक्षात फेकून दिले आणि त्याचे मृत शरीर खाली भूमीवर येऊन पडले आणि वालीने त्याच्या पर्वता एवढ्या शरीराला लाथ मारून कित्येक योजन दूर फेकले. आजही दुमदुमीच्या अस्थींचा सांगाडा तेथे पडलेला आहे. प्रभू, जो वालीचे बळ आणि त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. प्रभू, हे रघुनंदन, येथे 7 साळांचे वृक्ष आहेत. वाली ज्यावेळी त्यांच्या जवळून जातो तेव्हा वालीच्या वेगाने 7ही वृक्ष कंपित होऊन जातात. महाराज सुग्रीव, आपले सांगून झाले आहे अथवा काही उरले आहे? आपण वाईट वाटून घेऊ नये, परंतु आपण आमच्या बंधुरामाच्या सामर्थ्यापासून आणि बळापासून अनभिज्ञ आहात. म्हणूनच आपणास वाटत आहे की आपला बंधू वाली आमच्या बंधू रामाहून अधिक बलशाली आणि पराक्रमी आहे. मग चला आताच ह्या क्षणी जाऊन पाहू कुठे आहे तो अस्थींचा सांगाडा. श्रीराम, तो पहा दुमदुबीच्या अस्थीचा सांगाडा. बंधू, आपण ह्या सगळ्यांना दाखवून द्यावे की आपल्या पायाचे छोटे बोट काय करू शकते. जावे बंधू.
बंधू, आता जरा त्या सालाच्या वृक्षांनाही पाहून घ्यावे. चलावे महाराज सुग्रीव. आपला विजय असो प्रभू. आता आपल्या मित्रावर विश्वास बसला ना महाराज सुग्रीव? क्षमा करा प्रभू. आता आम्हाला आपल्या विजयावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आपल्या शक्ती आणि पराक्रमावर संदेह केला, त्यासाठी आम्हास क्षमा करावी. चला प्रभू, येथून निघूया. सीते, आपल्या शोधात आज आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. फक्त आपण आपले धैर्य गमावू नका. हे वनवासी वस्त्र आपल्याला शोभत नाहीत सीता. आपल्यासारख्या सुंदर नारीला तर नेहमी सुंदर वस्त्र आणि आभूषणात राहायला हवे. शृंगार नारीचा अधिकार आहे. हे पहा, आम्ही आपल्यासाठी काय आणले आहे. आपण पाहिले सीता, साऱ्या सेविकांनी आपणास प्रणाम केला. सर्वांना माहीत आहे की आपण लंकेच्या होणाऱ्या महाराणी आहात. होय, आम्हालाही यात काही संदेह नाही. जेव्हा आमचे पती श्रीराम त्या दुष्ट पापी रावणाचा विनाश करून साऱ्या लंकेवर विजय मिळवतील, तेव्हा आम्ही अवश्य लंकेची महाराणी होऊ.
पाहून घे, लक्षपूर्वक पाहून घे. त्या दुष्ट रावणाच्या लंकेचीही हीच दशा होणार आहे. जेव्हा आमचे पती श्रीराम या लंकेच्या भूमीवर आपले चरण ठेवतील. सीता, तुमचे इतके साहस? ज्या लंकेशांच्या कृपादृष्टीसाठी संपूर्ण त्रिलोक असुसते, त्यांना तुम्ही अपमानित करत आहात. जो स्त्रियांना वाईट दृष्टीने पाहतो, त्यांचा अपमान करतो, त्यांच्यासोबत अत्याचार करतो, तो कुणाच्याही सन्मानाच्या योग्य नाही. त्याचा तर अपमानच व्हायला हवा. आम्ही हे सर्व यासाठी केले की आपले मन रमावे. अनुचित केले. कदाचित आपल्याला माहित नाही की लंकेशांची ही आज्ञा आहे की सीतेने जर ऐकले नाही तर त्यांना जीवित ठेवू नये. मित्र, आता तरी आम्ही बालीसोबत युद्ध करू शकतो ना? महाराज सुग्रीव, वालीशी युद्ध करण्यापूर्वी आमच्या बंधू रामास आणखी किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत? लक्ष्मण भ्राता, परीक्षेची बाब नाही. वालीशी युद्ध करण्यापूर्वी रघुवीरांनी आम्हास एक वचन दिले पाहिजे. वचन? कोणते वचन मित्र? मित्र म्हणालात आणि मित्रावर विश्वास नाही? मग ठीक आहे, आपण जे हवंय ते मागा. आम्ही वचन देतो, आपण जे मागाल आम्ही देऊ. आपण वाली समोर नाही येणार. मग आम्ही युद्ध कसे करणार मित्र? आपण वालीवर समोरून नाही, लपून वार कराल. हे आपण काय बोलत आहात महाराज सुग्रीव? हो प्रभू, आम्हाला नाही वाटत की आमच्या मित्राचे बळ, त्यांचा पराक्रम आणि त्यांची शक्ती वालीच्या सोबत युद्धात नष्ट व्हावी. आपल्याला काय म्हणायचे आहे? स्पष्ट बोलावे महाराज सुग्रीव. लक्ष्मण भ्राता, वालीस हा वर प्राप्त आहे. जो कोणी युद्धात वालीच्या समोर येईल त्याचे अर्धे बळ वालीला प्राप्त होईल. मित्र, आपण आम्हाला वचन द्या की आपण वालीवर लपून वार कराल आणि आपले बळ, पराक्रम आणि आपली शक्ती रावणाशी युद्ध करण्यासाठी वाचवून ठेवाल. नाही मित्र, आम्ही हे पाप युद्ध नाही करू शकत. लपून वार करणे भ्याडाचेच नाही, अनिती, अन्याय आहे आणि राम कधी अन्याय करणार नाही. परंतु बंधू, जो स्वतः अनिती आणि अन्याय करतोय, आपण त्याला दंडित करणार नाही? आणि युद्धनीती हेच तर सांगते रघुनंदन की जर कोणी शत्रू आपल्या बळ आणि पराक्रमाचा दुरुपयोग करून कुणाला लुटत असेल आणि कुणापासून बलपूर्वक त्याचे धन, त्याची लक्ष्मी, त्याचे राज्य हिरावून घेत असेल तर तो दया आणि क्षमेच्या पात्र नाही. त्याचा वध करणेच उचित आहे. परंतु त्याला त्याचा दोष अपराध सांगून, सावधान करून, त्याला युद्धात ललकारून, छळ कपट करून नाही. मग तर प्रभू, जे बलहीन आहेत त्यांना कधीही न्याय मिळणार नाही. कारण बलहीन तर बलशालीशी कधीही जिंकू शकत नाही. मग बलहीनांना न्याय मिळवून देणं युद्धात वर्जित आहे प्रभू. बंधू, आपण युद्ध करीत नाही आहात, आपण तर केवळ न्याय मिळवून देत आहात महाराज सुग्रीवांना. आणि जो आम्ही बालीसोबत अन्याय करत आहोत तो? बंधू, माझ्या मते एका अन्याय करणाऱ्यासोबत अन्याय करणे
कोणताच अन्याय नाही. महाराज सुग्रीव उचित सांगत आहेत बंधू. आम्ही कुठे यास अनुचित म्हणत आहोत. आम्ही वचन देतो, आपण जे सांगाल आम्ही तेच करू. मग किष्किंधासाठी आपण उद्या प्रातःकाळी निघू. साम दाम दोन्ही विफळ गेले. आता दंड अवश्य फळास येईल. ता बघ सीता, आम्ही तुझी काय दशा करतो. जा, खाऊन टाका सीतेला. काय झालं विभीषण? भ्राताश्री, आम्ही काहीतरी पाहून आलो आहोत. काय पाहून आला आहेस? आपण सीतेसोबत असे करू नये. ती पतिव्रता आहे. ती त्रिभुवन सुंदरी आहे विभीषण. त्या कुणाच्या तरी भार्या आहेत. सत्य बोललास तू. ती आमची होणारी भार्या आहे. आपण हे चांगलंच जाणता की परक्या स्त्रीवर वाईट नजर टाकणे पाप आहे. पाप आणि पुण्य सदैव आमच्या समक्ष मान खाली घालून उभे राहतात विभीषण. आणि आज जी तुला परस्त्री प्रतीत होत आहे, अतिशीघ्र ती तुझी वहिनी होईल. सीता साधारण स्त्री नाहीये भ्राताश्री. असाधारण आहे, म्हणूनच हरण करून आणलंय. असाधारण लंकेशाची पत्नी ही एखादी असाधारणच असली पाहिजे ना. परंतु सीता आपल्यासाठी संकट बनू शकते. लंकेश प्रत्येक संकटावर भारी आहे विभीषण. परंतु भ्राताश्री, बस. भ्राता म्हणून भेटायला नाही, तो आमचा विरोध करायला आला आहेस. आम्ही सदैव आपले हितेशी आहोत भ्राताश्री. आणि हितेशीच्या वेशात आम्हाला एक राजद्रोही दिसत आहे. आपल्या दृष्टीत आम्ही काहीही असू, परंतु सदैव न्याय, नीती, धर्म आणि सत्याच्या बाजूने असतो. तू तुझं सत्य, न्याय, नीती आणि धर्म घेऊन लंकेच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन बस. परंतु आमचं राजकारण आणि आमच्या राजनीतीपासून लांब राहा. कारण राजद्रोहाची शिक्षा तुला माहितीच आहे विभीषण. तू भाग्यवान आहेस जो अशा वेळी लंकेशाकडे आला आहे, जेव्हा लंकेश अतिप्रसन्न आहे. कारण उद्या सकाळी सीता स्वतः आमच्या राजभवनात येऊन स्वयं आम्हाला तिचा स्वामी स्वीकार करेल. आणि आम्ही हर्षपूर्वक
तिला आमची महाराणी आणि लंकेची स्वामिनी करून टाकू. वाली, बाहेर ये आणि आमच्या सोबत द्वंद्व युद्ध कर. आम्ही सुग्रीव तुला युद्धासाठी आव्हान देत आहोत. वाली, साहस असेल तर किष्किंधाच्या जंगलात येऊन आमच्याशी युद्ध कर. आम्ही तेथे तुझी प्रतीक्षा करत आहोत. हे आम्ही काय ऐकत आहोत स्वामी? आपल्याला कोणी आव्हान देत आहे? सुग्रीव आहे. काय माहिती इतक्या वर्षानंतर अकस्मात त्याला काय झाले आहे, जो आम्हाला युद्धासाठी ललकारत आहे. स्वामी, आपण राहू द्या. तो थोडा वेळ गोंधळ करेल आणि स्वयं परत जाईल. नाही तारा, कोणी युद्धासाठी आम्हाच ललकारावे आणि आम्ही घरी विश्राम करावा नाही. वाली, घाबरून आपल्या पत्नीच्या पदरात तर लपला नाहीस ना? आम्ही शीघ्रच येऊ. स्वामी, तो आपला लहान भाऊ आहे. आपण त्यास राजभवनात बोलवा, प्रेमाने समजवा. युद्धात तर हानीच हानी आहे, आपलीही आणि त्यांचीही. आमची हानी त्या भित्र्याच्या हातून नाही. वाली, अरे ए वाली, निर्बळा, कुठे लपला आहेस? ये माझ्याशी लढ, युद्ध कर माझ्याशी. बंधू, खूपच विलंब होत आहे. प्रभू, तो येत आहे. भ्याडा, आज तुझे साहस कसे झाले इथवर येण्याचे? आज माझी ही गदा तुझे प्राण घेईल. कोण कोणाचे प्राण घेईल हे तर याच क्षणाला कळेल. असं वाटतंय आज तू मृत्यूला मिठीत घ्यायला फार आतुर झाला आहेस तू. बंधू, आपण बाण का चालवत नाही आहात? कसा चालवू लक्ष्मण, आणि कुणावर चालवू? आम्हास तर हे दोघे एकसारखे दिसत आहेत.